हाय एव्हरीवन, मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं, मागच्या व्हिडिओमध्ये मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सवरचा आणखी एक सम शिकवलं, जेणेकरून तुमच्या मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सचा जो पण तुमचा काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करून घेतला। आता एक आणखी सम पाहणार आहोत, थोडं वेगळं सम आहे, जिओमेट्री टाइप सम आहे, त्याच्याकडे वळूया। चला, मॅथ्स 1 सेकंड चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॅक्टिस 2.6 त्यातील 10 सम। In the given trapezium ABCD, AB parallel to CD, its area 33 centimeters square. Find the length of its four sides from the information given in the figure. Fill in the boxes to get the solution. मी fill in the boxes वगैरे करणार नाही, कारण की fill in the boxes साठी डायरेक्ट तुम्हाला सॉल्व करून दाखवावं लागेल आणि डायरेक्ट सॉल्व करणं मला आवडणार नाही, तुम्हाला समजावणं माझं काम आहे, म्हणून मी आता पूर्ण सम सॉल्व करून दाखवतो। इथे काय लिहायचं, हे सर्व जसं तसं तुम्हाला दिलेलं आहे तसं मी लिहून घेतलं। इथे काय लिहायचं, AB आणि DC ला कोण जॉईन करते, AM जॉईन करतो, AM जॉईन करतो, म्हणून मी इथे काय लिहिलं, AM। आता ABCD ट्रॅपेझियम जो आहे ABCD त्याची काय आहे, एरिया किती आहे 33, हा 1/2 आहे तसं लिहिलं, इंटू AB ची व्हॅल्यू काय आहे, AB ची व्हॅल्यू आहे x, DC ची व्हॅल्यू आहे 2x प्लस 1 आणि इंटू AM ची व्हॅल्यू आहे x मायनस 4। हे मी असं लिहून घेतलं। आता हे 2 आहे ते इकडे गेले, 33 इंटू 2 झाले इज इक्वल टू, इथे काय झालं 3x प्लस 1 इथे झाला आणि इथे काय झालं x मायनस 4। आता काय करायचं, 33 इंटू 2 किती झाले 66 इज इक्वल टू, या 3x ने x मायनस 4 ला मल्टिप्लाय करायचं, 3x ने कशाला मल्टिप्लाय करायचं x मायनस 4 ला, प्लस 1 ने x मायनस 4 ला मल्टिप्लाय करायचं। मग काय होईल, हा 66 आहे तसा 3x इंटू x, 3x इंटू x, 3x x आणि x चा स्क्वेअर झाला आणि हा 3, हा मायनस आहे तो लिहिला, 4 3 जा 12 आणि हा x प्लस हे आहे तसंच राहील x मायनस 4। आता काय येईल, हे 66 आहेत तसेच, हे 3x स्क्वेअर ते पण आहेत तसेच, प्लस मायनस मायनस किती झाले 11x आणि हा मायनस 4। आता हे आहेत प्लस मायनस 4, त्याच्या ठिकाणी हे 66 येतील, 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 4 मायनस 66 इज इक्वल टू 0। आता लवकर तुम्हाला इक्वेशन भेटेल, मध्ये इक्वेशन कशाने सॉल्व करायचं, फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं। मग 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस मायनस काय होतो प्लस, 66 आणि 4 किती झाले 70, मोठा नंबर हा त्याचं साइन दिलं। मग आता 3 आणि याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, किती येतो 210 मल्टिप्लिकेशन आलं। मग त्याची हे करायची, फोल्ड करायची, कशी येते, तर 21 10 जा 210, ही जी फोल्ड आहे ती, ही जी फॅक्टर आहे तो अतिशय इझी आहे, हा तुमच्या लगेच लक्षात राहील। इथे मायनस आहे म्हणून मोठ्या नंबरला मायनस, आपल्या 11 नंबर म्हणजे म्हणून इथे प्लस। मग किती आलं इथे बघा बरं, मायनस 21 प्लस 10 इज इक्वल टू किती आले मायनस 11। मग ते इथे लिहायचे 3x स्क्वेअर मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू 0। याचं आणि याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करून वगैरे झालं, सगळे फॅक्टर वगैरे झाले। आता कॉमन काढायची वेळ आली, मग 3 च्या टेबलमध्ये 21 येतात म्हणून 3 कॉमन काढले, इथे पण x आहे इथे पण x आहे म्हणून 3x कॉमन काढले, इथे काय राहिला x, हा राहिला मायनस, हा एक बाहेर काढलाय, 3 च्या टेबल 7 पर्यंत बोलल्यावर 21 येतात, प्लस हा 10, हा x आहे तो तसाच लिहिला, प्लस मायनस मायनस 10 चा टेबल 7 पर्यंत बोलल्यावर 70, मग हा x मायनस 7 इज इक्वल टू 0 और 3x प्लस 10 इज इक्वल टू 0। x इज इक्वल टू किती आलं 7, हे 3x इज इक्वल टू किती आलं मायनस 10, आणि तेच पुढे जाऊन कसं सॉल्व करतात, x इज इक्वल टू मायनस 10/3। मग आता लेंथ निगेटिव्ह नसते, लेंथ मग इथे लेंथ cannot be
निगेटिव्ह, लेन कॅनॉट बी निगेटिव्ह. मग x इज इक्वल टू किती 7. आता या सगळ्या AB इज इक्वल टू म्हणजे किती AB इज इक्वल टू 7 भेटला. नंतर AM किती आहे तो काढून घेऊ. AM आणि AD सेमच आहेत, सॉरी AB आणि DC सेम आहेत. AB ची व्हॅल्यू तुम्हाला 7 भेटली. आता इथे बघा AD आणि BC सेम आहेत. AD आणि BC काय आहे x मायनस 2 म्हणजे 7 मायनस 2 किती आन्सर आलं 5. आणि हा 2x प्लस 1 इथे DC मी तुम्हाला इथे सॉल्व करून दाखवतो. DC किती आहे 2x प्लस 1 मग 2 इंटू 7 प्लस 1 किती आला 15. हा DC ची व्हॅल्यू आहे 15. इथे असं सगळ्या सम इकडे x ची व्हॅल्यू जिथे इथे टाकायची आणि हे सॉल्व करून घ्यायचं. ओके, इथे तुमचं हे सम आहे ते शिकून झालेलं आहे. याच्या पुढील सम पुढील लेक्चर मध्ये पाहणारच आहोत. आणि मी इथे एक सम स्किप केलेला आहे, ते तुमचं 3rd नंबरचं सम आहे. 3rd का 2nd, तुमचं इथे 3rd नंबरचं जे सम आहे ते मी स्किप केलेलं आहे कारण की ते तुम्हाला होमवर्क म्हणून आहे. तर इथे तुमचा जो प्रॅक्टिस सेट 2.6 आहे तो कंप्लीट झालेला आहे. 2nd चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन सुद्धा तुमचा इथे कंप्लीट झालेला आहे. याच्या पुढील सम पुढील व्हिडिओमध्ये लवकरच आपण पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.